नमस्कार, मी उमेश रमेश पाटील. मी डहाणूहून आलो आहे आणि या वर्कशॉपसाठी मी सचिन सरांना पहिल्या वर्कशॉपचे बघितलं होतं. त्याच्यानंतर सरांना कॉल केला. सर म्हणाले की माझं पहिलं तर फुल आहे, तुम्ही सेकंडला या म्हणून. आणि मी सचिन सरांना खूप म्हणजे जवळजवळ वर्षभर आधीपासून यूट्यूबवर फॉलो करतो आहे. त्यांचे जे स्टुडंट टॉक म्हणा किंवा इतर जे त्यांचे व्हिडिओज यूट्यूबवर असतात ते मी अगत्याने पाहत असतो. म्हणजे जेव्हा लाईव्ह जेव्हा मिळत असेल तेव्हा लाईव्ह, किंवा नाहीतर मग ते रेकॉर्डेड जे यूट्यूबवर असतात ते पण मी बऱ्यापैकी फॉलो करत होतो. आणि सचिन सरांचं म्हणजे त्यांची शैली मला एक खूप आवडायची. म्हणजे ते ज्या पद्धतीने समोरच्याशी बोलायचे किंवा समजावून सांगायची त्यांची जी पद्धत आहे, एखाद्या लहान मुलाला पण समजेल अशी जी पद्धत आहे की खूप लोकांना म्हणजे बऱ्याच फोटोग्राफरांना काही गोष्टी खूप कठीण वाटतात, तर ते सर एकदम असं लहान मुलांना कसं समजवतात तसं समजून सांगतात. त्याच्यामुळे तो विषय लगेच समजतो आपल्याला. आणि ज्या दिवशी मी आलो इकडे त्या दिवशी मला वाटलं की म्हणजे सरांना भेटलो तेव्हा वाटलं नव्हतं की अरे काय आपल्याला मिळेल शिकायला किंवा काय. पण ज्या दिवशी आलो तेव्हा त्या दिवशी पहिल्या दिवशी आम्हाला सरांनी पोझिंग शिकवल्या. तर लग्नामध्ये जनरली मी वेडिंग करत असतो, तर लग्नामध्ये कसं असतं की आपण एखादी पोज देतो आणि एक 3-4 फोटो त्याच्यावर काढतो, लगेच पोज देतो. आपलं लक्ष त्या हाताकडे असतं किंवा त्यांच्या पायाकडे असतं किंवा काय प्रॉपर पोझिंगकडे नसतं. म्हणजे एखादी पोज आपण कुठेतरी यूट्यूबवर किंवा फेसबुकवर बघितलेली असते, त्याप्रमाणे ती देतो आणि फोटो काढत असतो. तर जवळपास तशाच सिमिलर पोजेस सरांनी दिल्या. पण त्या पोजेसमध्ये काय आपण मिस्टेक करत होतो आजपर्यंत, काय चुका करत होतो ते सरांनी आज समजावून सांगितलं. की एखादी पोज देताना त्या ब्राईडचा किंवा त्या मुलीचा हात कसा असावा, किंवा तो मुलगा कुठे कसा बघत असावा, किंवा त्या हाताचा रिदम काय असावा, किंवा तो पायाचा रिदम कसा असावा, हे इतक्या बारकाईने सरांनी समजून सांगितलं की आता प्रत्येक पोजमध्ये आम्हाला वाटतं की अरे आम्ही पण पोज तर आम्ही पण द्यायचो लग्नामध्ये, पण एवढ्या बारकाईने कधीच लक्ष दिलं नव्हतं. तर आत्ता याच्यापुढे म्हणजे आता जेव्हा पण आपण पोज आम्ही देऊ किंवा दुसरा कोणीतरी देऊ, लगेच त्याच्याकडे लक्ष जाणार आहे की अरे बाबा ह्या ब्राईडचा हात थोडा चुकला आहे, तर आपण तो सुधारून घेऊ किंवा त्याला नीट करून घेऊ, किंवा पदर जर असा नीट करून घेऊ. अशा बऱ्याच बारीक गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला सरांनी मग त्याच पोजेसवरती परत लायटिंग शिकवलं. जनरली आम्ही स्टुडिओ करत नाही, मी वेडिंग करतो, परंतु कसं कुठे पण आपण 2 समोर लाईट लावतो आणि फोटोग्राफी करत असतो. तर तसं नव्हतं. सरांनी इकडे लग्नामध्ये किंवा इतर स्टुडिओमधलं पण लाईटिंग एवढ्या व्यवस्थित पद्धतीने शिकवलं ना की कोणालाही सहज लक्षात राहील. म्हणजे ते रॅम्ब्रँड लाईटिंग असो किंवा बटरफ्लाय असो, स्प्लिट असो, ब्रॉड, शॉर्ट, प्रत्येक प्रकारची लाईटनी एकदम सहज गतीने त्या खुर्चीवर बसवून त्यांनी दाखवली आणि ते समजावून सांगितले की ही लाईट कुठून कशी आली पाहिजे. आता ह्या लाईटमध्ये तुम्हाला काय जसं मॉडिफाईड करता येईल तसं तुम्ही करू शकता. अशा प्रकारे ती लाईटिंग एकदम सहज इझी. म्हणजे इतर वर्कशॉपमध्ये कसं की समोर इतर फक्त ते दाखवायचे, इकडे सरांनी सांगितलं की प्रत्येकाने करून तुम्ही मला दाखवा. आणि त्यातल्या चुका सरांनी आम्हाला परत समजावून सांगितलं की नाही, ही अशी नाही, ही अशीच आली पाहिजे. की ही रॅम्ब्रँड आहे तर ही 45 अँगल वरती किंवा असा एका त्या चेहऱ्याच्या दुसऱ्या बाजूला तो ट्रायंगल्स असा व्यवस्थित तो दिसला पाहिजे वगैरे. म्हणजे एकदम बारकाई छोटे त्यांनी ट्रिक्स एवढे समजावून सांगितले की याच्यापुढे आता कुठेही पिक्चर बघताना आपण याच्यामध्ये आपण लाईटिंग बघणार आहोत आता. म्हणजे इकडे कुठे रॅम्ब्रँड आहे, कुठे लूप आहे, कुठे शॉर्ट आहे, कुठे बॉड, अशा प्रकारच्या लाईटिंग आता नॅचरली आपण त्याच्याकडे लक्ष देणार. म्हणजे एरवी आपण पिक्चर बघण्यासाठी बघत होतो, तर आत्ता आपल्याला तो पिक्चर लाईटिंगसाठी बघायचा आहे. म्हणजे एवढं सहज त्याने समजावून सांगितलं म्हणजे त्या लाईटिंगच्या सेक्शनमध्ये. नंतर आम्ही दुसरं म्हणजे तर मला मी ज्यासाठी आलो होतो ते म्हणजे किड्स फोटोग्राफी. मला त्याचं खूप उत्सुकता होती की मला किड्स फोटोग्राफी, म्हणजे बाकीची फोटोग्राफी सगळीकडे आपण बघत असतो, म्हणजे वेडिंग म्हणा किंवा पोर्ट्रेट म्हणा पण किड्स फोटोग्राफी कोण करत नाही जसं. म्हणजे आणि त्याचे वर्कशॉप किंवा असं कुठे नसतात जास्त करून, म्हणजे कुठेच नसतात किड्स. आणि न्यूबॉर्न तर मला वाटतं इंडियामध्ये पण नवीनच आहे ते. तर ह्या प्रकारची जी फोटोग्राफी आहे त्याची माहिती ते कसं करतात, त्याचे बॅकड्रॉप्स सरांनी त्यांच्याकडे असलेले जे कॅनव्हासचे बॅकड्रॉप स्वतः हाताने बनवलेले आम्हाला दाखवले.
मुसोलिन बॅकड्रॉप्स म्हणा किंवा ते कॅनव्हास म्हणा, सगळे त्यांच्याकडे जवळ 40-50 असे जे बॅकड्रॉप होते त्यातले बरेचसे बॅकड्रॉप्स त्यांनी आम्हाला स्वतः दाखवले. आणि काल म्हणजे आम्ही किड्स फोटोग्राफीमध्ये ज्या मॅडमनी ज्या प्रकारे आम्हाला ते डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे किंवा ते दाखवलं त्याच्यामुळे तर एकदमच वाटलं की बापरे, म्हणजे एवढं म्हणजे किड्स फोटोग्राफी म्हणजे त्याचे प्रॉप्स जे होते, म्हणजे त्या मुलाला बसायला छोटंशी एक खुर्ची होती किंवा एक ते छोटंसं ते बेड्स होतं किंवा बाकीचे त्यांना रॅप करायचे कापड, म्हणजे एवढे सगळे ते प्रॉप्स वगैरे अरेंज करून तो सेटअप पूर्ण तयार करून त्यांनी ते शूट करून आम्हाला दाखवलं किड्स फोटोग्राफी. तर मी ॲक्च्युली त्या उत्साहाने आलो होतो की मला किड्स फोटोग्राफीमध्ये फोटोग्राफी करायची असेल तर मला हे वर्कशॉपला गेलंच पाहिजे. आणि सरांनी जे हे 5 in 1 कॉम्बो जे केलं आहे हे खूप मस्त, म्हणजे प्रत्येक विषयासाठी वेगळा वर्कशॉप करायला नको. तुम्ही एक 5 दिवस काढले की एका ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे बऱ्यापैकी टॉपिक त्याच्यामध्ये कवर होतात आणि तुम्ही ते करू शकतात. आता ह्याच्या बघायला गेलं तर सर लोकांना वाटेल की फी खूप ह्याच्यामध्ये आहे किंवा काय, पण माझं म्हणणं असं आहे की फीकडे न बघता सरांची जी फी आहे त्याच्यापेक्षा मी दुप्पट-तिप्पटच इकडनं घेऊन जाणार आहे. म्हणजे ह्या 5 दिवसात जे काय मला मिळालं, म्हणजे हा कदाचित लाईफमधला टर्निंग पॉईंट असू शकतो. जे त्या म्हणजे आज फोटोग्राफी आता मी म्हणाल तर मी गेले 20 वर्ष वेडिंग करतो आहे. पण सरांची जी शिकवायची पद्धत आहे फोटोग्राफीमध्ये किंवा पोर्ट्रेट्स कसे असावेत, पोर्ट्रेटची लायटिंग काय असावी, पोझिंग कसं असावं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मला इकडे नवीन शिकायला मिळाल्या. आणि त्यामुळे की ह्याच्या पुढे जी मी फोटोग्राफी करेन त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी नवीन काय म्हणतात त्याला बदल आलेला असेल, म्हणजे त्या फोटोमध्ये बदल आलेला असेल. आणि सरांचं मला एक खूप हे आवडलं ते म्हणजे रिस्पेक्ट अभियान. सरांनी जे सुरू केलं आहे जे रिस्पेक्ट अभियान, ते खरोखर त्यांचं मन खूप म्हणजे काय आता सांगाल तेवढं कमीच आहे म्हणा, पण ते फोटोग्राफरसाठी स्वतःच्या जीवाची तळमळ त्यांची बघण्यासारखी होती का. म्हणजे आम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलायचो की मला प्रत्येक फोटोग्राफरचा रिस्पेक्ट झालेला बघायचा आहे. तर ते एक मला त्यांचं खूप आवडलं. आणि मेन म्हणजे सरांचा स्वभाव. तुम्ही त्यांना आपण म्हणतो की अरे सकाळी 10 वाजता क्लास आहे, 10 ते 5 दुपारी 1 तास जेवण, तर तसा हा प्रकार अजिबात नाही आहे. तुम्ही सरांना कधीही कुठेही काही प्रश्न विचारला, सर तुम्हाला तुमचं समाधान होईस्तोवर ते तुम्हाला सांगणार. आम्ही इकडे रात्री 2-2 वाजेपर्यंत पण सरांबरोबर एक विषयावर बोललो आहोत. म्हणजे सर फोटो दाखवत होते आणि त्या फोटोमधले काय असावं, काय नसावं, काय चेंजेस करावे किंवा आपण काय ॲड करू शकतो वगैरे, असं बरंच रात्रभर त्याच्यावर डिस्कशन चालू असतं. आणि मग सर कधी जेव्हा मला काल रात्री म्हणजे असं बघायला गेलं तर सर आमच्याबरोबर स्वतः इकडे राहायला होते या फोटो आर्टिओ स्कूलमध्ये. आणि सरांनी पण खूप धमाल वगैरे आमच्याबरोबर केली, खूप एन्जॉयमेंट. आम्ही पण इकडे गाणी डान्स वगैरे भरपूर एन्जॉय केलं शाळेमध्ये येऊन. आणि आम्हाला इकडे भरपूर नवीन म्हणजे मित्र भेटले. इकडचा जो स्टाफ आहे, म्हणजे स्टाफ म्हणता येणार नाही त्याला, ते मित्रच आहे. सर स्वतः त्यांना असं म्हणतात की हे माझे मित्र आहेत. आणि ते एवढे कोऑपरेटिव्ह, एवढे छान की तुम्हाला वाटेल की तुम्ही तुमच्या घरातच आहात. एवढी काळजी घेणारे लोक, म्हणजे एवढे तुमची केअर करणारे लोक पण असू शकतात, हे इकडे बघायला मिळालं फोटो आर्टिओमध्ये येऊन. आणि काय खरोखर आता मी काय सांगणार, पण जेव्हा पण परत मला कधी चान्स मिळेल मी परत इकडे येण्याचा प्रयत्न करेन. बस एवढं सांगतो आणि सरांना थँक्स सांगतो.